घरगुती रवाळ तूप बनवण्याची सोपी पद्धत. साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप. साजूक तूप कसं घरी करायचं हे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे विरजण लावून त्याचं दही करून दह्याचं लोणी करून तूप कसं बनवायचं ते बघणार आहेत. नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी फुल फॅट असलेलं म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध चांगलं एक 10 मिनिट उकळी काढून घ्यायची. दूध चांगलं तापलं की त्याला साई चांगली येते आणि दूध थंड करून ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं. फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर सकाळी काढल्याच्या नंतर त्याला घट्ट अशी साई येते. बघू शकता तुम्ही, एकदम छान साय आलेली आहे. ही साय एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला काढायची आहे. सर्व साय दुसऱ्या एका पातेल्यात काढून घ्यायची. या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात. आपण साय काढून घेतलेली आहे. अशाच प्रकारे रोज दूध तापवून त्याची साय काढून घ्यायची. आपली साय पूर्ण जमली की त्यामध्ये आपण दही ते दूध एक दिवस पूर्ण फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे रूम टेम्परेचरवर आणायचं. पण त्यामध्ये दही टाकायचं. दही टाकलेला व्हिडिओ माझा स्किप झाला आहे. दही टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आज आपण रात्री जर ते साय ठेवली असेल तर उद्या सकाळी तुम्ही मिक्सरला फिरवण्यासाठी घेऊ शकता. मी इथे फ्रीजच्या बाहेर लोणी काढून ठेवलं होतं आणि त्यामध्ये 2 चमचे दही टाकून मिक्स करून ठेवलं होतं आणि आता ते मिक्सरला फिरवण्यासाठी घेणार आहे. आपलं लोणी एकदम छान तयार झालेलं आहे. दही तयार झालेलं आहे. ते दही थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि झाकण लावून एकदा फिरवून घ्यायचं. एक 2 मिनिट फिरवून झालं की त्यामध्ये बघा तुम्ही थोडंसं पाणी टाकून परत फिरवून घ्यायचं. आपलं लोणी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं. तुम्ही हवं तर रवीने सुद्धा फिरवू शकता, पण मी मिक्सरला तूप बनवते. परत एकदा थोडंसं दही टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं. मी ते पातेलभर साय जमवली होती. परत थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकलं की परत फिरवून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही, आपलं लोणी एकीकडे आणि पाणी एकीकडे झालेलं आहे. अशाच प्रकारे सर्व दही मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपलं लोणी छान जमलेलं आहे. आता हे जे पाणी आहे ते आपण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहेत, कारण आपल्याला फक्त लोणी कडवायचं आहे. लोण्यापासून तूप होतं. लोण्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं. परत लोण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून लोणी स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जो आंबटपणा, दह्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो. पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायचं लोणी. तुम्ही हाताने सुद्धा त्याचा गोळा करू शकता, पण मी इथे चमच्याने लोणी काढत आहे. आपण लोण्यातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. लोणी आपलं छान जमलेलं आहे.
आता हे लोणी गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला. गॅस ऑन करायचा आणि हे जे लोणी आहे ते आपल्याला गॅसवर वितळवून घ्यायचं आहे. सर्व लोणी मिक्स करून घ्यायचं. आपण जसं जसं लोणी कडू त्याला एक फेस यायला तयार होतो. फेस येणं हे एक नॉर्मल आहे. चमच्याने त्याला सारखं ढवळत राहायचं. आणि आता त्याला एक 15 ते 20 मिनिट उकळी करून घ्यायची. चमच्याने सारखं ढवळत राहायचं, नाहीतर ते खाली चिटकून जाईल आणि खाली पातेलं करपेल. त्यामुळे आपण जसं लोणी कडत राहील तसं तसं त्याला घट्टपणा येत असतो. आपण जसं जसं लोणी कडवत आहेत तसं तसं त्यामध्ये घट्टपणा येत आहे आणि लोणी खाली राहतं आणि तूप वर येतं. आपलं तूप सुटायला तयार झालेलं आहे. परत चमच्याने ढवळून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आपलं तूप छान सुटत आलेलं आहे. मी इथे 15 दिवसाची साय जमवली होती फ्रीजमध्ये. तुम्ही असं फ्रीजच्या बाहेर जर जमवत असाल तर त्यामध्ये बुरशी किंवा घाण वास येतो. फ्रीजमध्ये खूप दिवस राहते. आणि तूप जेव्हा कडत येतं त्यावेळेस त्यामध्ये तुळशीची पानं टाकून घ्यायची, कारण ते टाकल्यामुळे तुपाला एक छान वास येतो. आपण तुळशीची पाने स्वच्छ धुवून तुपामध्ये टाकली होती. आपलं तूप झालेलं आहे आणि वासही खूप छान येत आहे तुपाचा. यामध्ये एक 15 दिवसामध्ये साधारण पाव किलो तरी तूप निघतं. आणि करण्यासाठी एकदम सोपं आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपल्याला रोज साय जमवून पातेल्यामध्ये साय जमवून त्यामध्ये थोडंसं दह्याचं विरजण टाकून परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तूप छान कढलं की ते थंड करण्यासाठी ठेवायचं आणि थंड झालं की एका बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये काढून ठेवायचं. आपलं तूप छान कढलेलं आहे. यामध्ये मी मिठाचा वापर केलेला नाही किंवा पाणीसुद्धा टाकलेलं नाही. तूप छान कढलेलं आहे. आता ते मी एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही, तूप एकदम छान तयार झालेलं आहे. अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.